मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठी खुशखबर तुमच्या सर्वांसाठी आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही वेळापूर्वीच ट्विट करून आणि फेसबुक पोस्टद्वारे अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिलेली आहे। ती बातमी देखील आपण पाहणार आहोत। त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे पुन्हा एकदा नव्याने चालू झालेली आहे। त्याच्यामध्ये अजून मोठे अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। ऑप्शन्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत। ते कुठले कुठले ऑप्शन्स असणार आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। त्यासोबत चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, असेच तुम्हाला अपडेट भेटत राहतील। चला तर बघूया डिटेलमध्ये संपूर्ण आजच्या तारखेची महत्त्वाची माहिती। तर बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी काय म्हटलंय ट्विट करून ती माहिती अगोदर आपण बघूयात, जी की मित्रांनो तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे। योजनेतील सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे। तर पाहू शकता स्वतः त्यांनी ट्विट करून दिलेला आहे या ठिकाणी। म्हणजे 100% तुमच्यासाठी ही खरी बातमी आहे आणि आनंदाची बातमी असणार आहे। ती म्हणजे या ठिकाणी जानेवारीच्या 7व्या हप्त्याबद्दल तुम्ही जी प्रतीक्षा करून होतात तो 7वा हप्ता तुम्हाला आता याच महिन्यामध्ये 26 जानेवारी पर्यंत भेटणार आहे। त्यांनी या ठिकाणी स्वतः सांगितले की 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ हस्तांतरण केला जाणार आहे। यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3690 कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे। महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे। तर त्यासोबत पाहू शकता या ठिकाणी ट्विट करून त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ भेटेल असं सांगितलंय। म्हणजे या ठिकाणी तुमची तारीख फिक्स झालेली आहे 7व्या हप्त्याबद्दलची। आतापर्यंत तुम्हाला किती रुपये जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। तुमचे पैसे आलेले असतील तर धन्यवाद म्हणून पाठवा, नसतील आले तर नाही म्हणून पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल 3690 कोटी रुपयांच्या निधीसाठी या ठिकाणी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे आणि 26 तारखेपर्यंत लाभ आम्ही पोहोचवणार आहोत असं सांगितलंय। त्यासोबत पहा, महासंवाद माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र संचालनालय देखील या ठिकाणी ही न्यूज जी आहे देण्यात आलेली आहे। म्हणजे शासनाकडून देखील माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की महत्त्वाकांक्षी जी योजना आहे लाडकी बहीण योजना त्याचा पुढील हप्ता 26 जानेवारी पर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्री परिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की 26 जानेवारी पर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डीबीटी द्वारे पात्र लाडक्या बहिणींना या ठिकाणी हा लाभ हस्तांतरित केला जाणार आहे। यासाठी 3690 कोटी इतक्या रकमेच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। आता ही न्यूज तुमच्यासाठी होती जानेवारीच्या हप्त्याबद्दलची, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात। तुम्हाला हे अपडेट आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण की तुम्ही खूप दिवसापासून जवळपास डिसेंबरचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये डिसेंबर 2024 मध्ये भेटला होता। आता नवीन वर्षाचा हा तुमचा पहिलाच हप्ता असणार आहे, जो की 1500 रुपयांनीच तुम्हाला भेटणार आहे। याच्यामध्ये आता तुमची जी 600 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय जो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे किंवा त्याचं जे आश्वासन दिलेलं आहे ते देखील पूर्ण केलं जाणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याबद्दल अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्यानंतर तुम्हाला 2100 रुपयांनी लाभ चालू होईल असं त्यांनी या ठिकाणी बोललेलं होतं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये। तर त्याच्याबद्दलही तुम्हाला काळजी करायचं कारण नाही। त्याचसोबत फेब्रुवारी महिन्याचा देखील आम्ही या ठिकाणी लाभ हस्तांतरित करण्याची जी या ठिकाणी पुढच्या निधीची तरतूद असेल किंवा त्याबद्दलची संपूर्ण जी कामे आहेत ती देखील हाती घेतलेत असं सांगितलेलं आहे। म्हणजे पुढचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच भेटणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्येच। त्यासोबत मार्च महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं की अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्या बजेटमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींचे 2100 रुपयांनी तरतूद केली जाणार आहे 1500 ऐवजी। म्हणजेच तुम्हाला मार्च किंवा एप्रिल पासून देखील या ठिकाणी 2100 रुपयांनी तुम्हाला लाभ जो आहे तो भेटणार आहे। आता सध्या तुम्हाला 1500 रुपयांनी या ठिकाणी लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। आता महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे पुन्हा एकदा चालू झाली आणि त्यामध्ये नवीन अपडेट देखील त्यांनी दिलेले आहेत। बघा, ही वेबसाईट आहे। आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेलं असेल की फॉर्म भरायला सुरुवात झाली का, तर अजून फॉर्म कुणाचेही भरून घेतले जाणार नाहीत। कुठेही या ठिकाणी फॉर्म अजून सुरू नाहीत सरकारमार्फत, तर कुठेही फॉर्म भरू नका, कारण की फॉर्म एकदा चालू झाले की तुम्हाला माहिती दिली जाईल। वेबसाईटवरती कुठेही फॉर्म स्वीकारण्याबद्दल अजून अपडेट नाही। तर वेबसाईट आहे बघा या ठिकाणी ही लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही अधिकृत शासनाची वेबसाईट आहे। अशा पद्धतीने तुम्ही ओपन केल्यानंतर पहा इथं तुम्हाला मेनूमध्ये जाऊन काय करायचं, लॉग इन करायचं। तुमचं खातं लॉग इन करून तुम्हाला चेक करायचं
करायचं आहे, तुमच्या खात्यामध्ये आता नवीन अपडेट आलेले आहेत वेबसाईटमध्ये. लॉग इन केल्यानंतर बघा इथं तुम्हाला केलेले अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची इथं माहिती तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही आता बघितलं ह्या मेनू ऑप्शनमध्ये गेलात तर इथून बघा योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, तक्रार आणि लॉगआउटचे ऑप्शन या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये बघा यापूर्वी केलेल्या अर्जावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ज्या अर्ज केलेले आहेत तुम्हाला इथं सर्व अर्ज जे आहेत ते दिसतील. जसं की बघा इथं तुमचं नाव दिसेल, ॲप्लिकेशन नंबर, तुमचा फोटो दिसेल आणि इथं अप्रूव्ह स्टेटस सर्वांचं दिसत असेल. त्याच्यासोबत बघा आता जुन्या पद्धतीने जी या ठिकाणी आपण मागच्या अपडेटमध्ये बघितलं होतं इथं संजय गांधी निराधार योजनेचा जे लाभ घेत आहेत त्यांचं एस लिहून आलेला असेल तर तुम्ही समजायचं की 2 योजनांचा लाभ घेत आहेत. नो लिहून आलेला असेल तर तुमची योजना या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी अशीच चालू राहील पुढे. त्याचसोबत बघा पुढे आता ह्या ठिकाणी नवीन ऑप्शन अजून पुन्हा एकदा ॲड केलेलं आहे. मागं काही दिवसापूर्वी वेबसाईटमधून हे ऑप्शन गेला होता, परंतु इथं रुपयाचं चिन्ह पुन्हा एकदा ॲड त्यांनी केलं आहे आता. परंतु याच्यामध्ये जर आपण त्या चिन्हावरती क्लिक केलं तर आता बघा इथं तुम्हाला ₹0 दिसत आहे. बऱ्याच जणांचं या ठिकाणी पहिलं 7,500 रुपये इथं दिसत होते बऱ्याच जणांचे. तुमचे या ठिकाणी काय दिसतंय का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल. हे या ठिकाणी बऱ्याच जणांचं आता 0 दिसतंय, परंतु याच्यामध्ये आता जी अपडेट आहे किंवा याच्यावरती काम त्यांचं चालू आहे, त्यामुळे इथं पैसे आतापर्यंत तुम्हाला किती ट्रान्सफर केलेत ते दिसत नाही. याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे. नवीन ऑप्शन देखील यामध्ये ॲड केलेत बघा त्यांनी. आता सिरियल नंबर आहे, ॲप्लिकेंट नेम म्हणजे तुमचं नाव, बेनिफिशियरी नेम म्हणजे पुन्हा एकदा तुमचं नाव असणार आहे, कुणाला लाभ भेटलाय तो, तुमच्या बँकेचं नाव येणार आहे, तुमचा खाता नंबर इथे देखील तुम्हाला दिसणार आहे, ट्रान्झॅक्शन डेट देखील दिसणार आहे आणि इथं रिमार्क्स नावाचा एक नवीन ऑप्शन त्यांनी आता ॲड केलेला आहे. आता ज्यावेळेस इथं माहिती दिसायला सुरुवात होईल त्याच्यामध्ये काय रिमार्क्स येत आहेत ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला आता सध्या काय दिसते का माहिती कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल. काही जणांचं दिसत असेल तर त्यांनी नक्की सांगा. आता या ठिकाणी लॉग इन करून बघितलेलं आहे, परंतु इथं काही सध्या दिसत नाही. आणि इथं अमाऊंट या ठिकाणी दिसतंय बघा. अमाऊंटमध्ये या ठिकाणी प्रत्येक महिन्याचं अमाऊंट तुम्हाला किती ट्रान्सफर केलं ते देखील आता दिसणार आहे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस देखील दिसणार आहे बघा. या ठिकाणी इथं पेड किंवा नॉट पेड अशा पद्धतीने आता लिहून येईल. तर याच्यामध्ये फक्त एक नवीन ऑप्शन आलेला आहे रिमार्क्सचा, तो ॲड करण्यात आलेला आहे. ही देखील माहिती याच्यामध्ये आलेली आहे नव्याने. त्यासोबत अजून एक अपडेट आलेलं आहे वेबसाईटमध्ये, ते म्हणजे इथं बघा आता तुम्ही मेनूमध्ये पुन्हा एकदा गेलात तर तुम्हाला इथं तक्रार नावाचं ऑप्शन दिसेल बघा. आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल असेल किंवा फॉर्मबद्दल असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे, नॉट अप्रूव्ह आहे, पैसे आलेले नाहीत तुमचे, तर ह्या सर्व तक्रारी तुम्हाला इथं करता येणार आहेत. ऑफिशियली आता या ठिकाणी नवीन ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. याच्यावरती तक्रारवरती तुम्ही क्लिक केलं की बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर तक्रार सूची ओपन होईल. याच्या अगोदर केलेल्या तक्रारी देखील इथं तुम्हाला पाहायला भेटतील बघा. इथं तुमचा एक्सेन, सिरियल नंबर, ग्रीव्हन्स नंबर, इथं तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, तक्रार कुठल्या पद्धतीची ते दिसेल आणि इथं त्या तक्रारीचा स्टेटस दिसेल. इथं तुम्ही तक्रार केलेली नसेल कुठलीही तर नॉट फाउंड दिसेल. तुम्हाला आता नवीन तक्रार करायची आहे तर तुम्हाला इथं ॲड ग्रीव्हन्स नावाचं ऑप्शन दिसेल पहा. इथं तुम्ही क्लिक केलं ॲड ग्रीव्हन्सवरती तर नवीन तक्रार करता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर काय ओपन होईल पहा तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल. इथं तुम्हाला आधार नंबर तुमचा ॲड करावा लागणार आहे. सर्वात अगोदर तक्रार करण्यासाठी ही माहिती भरावी लागणार आहे तुम्हाला. आधार नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर आधार कार्डची समोरील बाजू आणि आधार कार्डची मागील बाजू हे देखील तुम्हाला अपलोड करायचे तरच तक्रार करता येणार आहे. आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तक्रार फॉर्म जो आहे तुमच्यासमोर ओपन होईल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय तक्रार करायची आहे, कशा पद्धतीने करायची ते सर्व त्या ठिकाणी दिसेल. तिथून तुम्ही तक्रारीचा प्रकार सिलेक्ट करू शकता, जसं की तुमचे पैसे आलेले नाहीत त्याबद्दल असेल किंवा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल किंवा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल, संपूर्ण प्रकारची तक्रार तुम्हाला इथं करता येणार आहे. तर हे एक नवीन ऑप्शन याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. सर्वांनी लॉग इन करून नक्की एकदा चेक करून घ्या. तर संपूर्ण अपडेट महत्त्वाचं असं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. 7व्या हप्त्याबद्दल देखील गुड न्यूज दिलेली आहे. 2100 रुपयाचा लाभ तुम्हाला कधीपासून भेटेल त्याच्याबद्दल देखील माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.